विपश्यना ध्यानविधीचे चित्तवेधक पुनरागमन. विपश्यना ध्यानविधीचे चित्तवेधक पुनरागमन. माझा जन्म ब्रह्मदेशात झाल्यामुळे मी स्वतःला फार भाग्यवान समजतो. हा असा एक धर्मवान देश आहे की जिथे विपश्यना हा ध्यानविधी शेकडो वर्षे त्याच्या शुद्ध स्वरूपात जशाच्या तसा जतन केला गेला. सुमारे 100 वर्षापूर्वी भारतातून माझे आजोबा ब्रह्मदेशात जाऊन स्थायिक झाले आणि म्हणून माझा जन्मही ब्रह्मदेशातच झाला. माझा जन्म एका व्यापारी कुटुंबात झाला, त्यामुळे मी स्वतःला फार भाग्यवान समजतो. त्यामुळे मी वयाच्या 20च्या आतच पैसे मिळवायला सुरुवात केली. खोऱ्याने पैसा मिळवणे हेच माझे आयुष्यातील मुख्य ध्येय होते. व आयुष्यात सुरुवातीपासूनच भरपूर पैसे मिळवण्यात यशस्वी होऊन पुन्हा एकदा मी भाग्यवान ठरलो. जर मी अशी श्रीमंती उपभोगली नसती, अमाप पैसा मिळवला नसता, तर श्रीमंतीच्या पोकळपणाचा अनुभव मला मिळालाच नसता व त्याचा प्रत्यक्ष अनुभव नसल्यामुळे कदाचित माझ्या मनातील एका कोपऱ्यात श्रीमंतीतच खरे सुख आहे हा विचार कायमचाच रेंगाळत राहिला असता. जेव्हा माणसे पैशाने श्रीमंत होतात तेव्हा त्यांना समाजात वरच्या अधिकाराच्या जागावर खास दर्जा दिला जातो. वेगवेगळ्या संस्थांची अधिकारपदे त्यांच्याकडे चालत येतात. ही सामाजिक प्रतिष्ठा मिळवायचे खूळ वयाच्या 20व्या वर्षापासून माझ्याही डोक्यात शिरले. साहजिकच ह्या सर्व ताणतणावाचा परिणाम मला मनोकायिक आजार होण्यात झाला. मी मायग्रेन म्हणजेच अर्धशिशी नावाच्या विचित्र डोकेदुखीची शिकार बनलो. दर 15 दिवसांनी मला या रोगाचे झटके येऊ लागले व या रोगावर कोणताच उपाय नव्हता. या रोगाची शिकार करूनही मी सुदैवीच ठरलो असे मला वाटते, कारण त्यामुळेच माझा विपश्यनेशी संबंध आला. ब्रह्मदेशातील सर्वात उत्तमातील उत्तम डॉक्टर देखील माझा आजार बरा करू शकले नाही. झटक्याची तीव्रता कमी करण्यासाठी ते मला मॉर्फिनचे म्हणजे अफूच्या अर्कांचे इंजेक्शन देत होते. दर 15 दिवसांनी मला इंजेक्शन घ्यावे लागत होते व त्यानंतर त्याचा दुष्परिणाम मळमळ, उलट्या वगैरेशी मला सामना करावा लागत होता. काही वर्षांच्या आजारानंतर डॉक्टरांनी मला धोक्याच्या सूचना देण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, आता तुम्ही रोगाच्या झटक्याची तीव्रता कमी करण्यासाठी मॉर्फिन इंजेक्शनचा वापर करीत आहात. याचा सतत वापर केला तर तुम्ही त्याच्या अधीन व्हाल व पुढे ते तुम्हाला रोजच घ्यावे लागेल. ही भविष्यवाणी ऐकून मी चांगलाच हादरलो. आपले आयुष्य एकूणच भीषणच होणार या विचारांनी मला घेरले. डॉक्टरांनी सल्ला दिला की व्यवसायासाठी आपण बरेच वेळा परदेशात जाता, एखादी चक्कर स्वतःसाठी पण मारा. तुमच्या रोगाचा उपाय आमच्याजवळ तर नाही, दुसऱ्या देशातही त्याबद्दल कोणाजवळ औषध असल्याचे आम्हाला माहीत नाही, पण कदाचित मॉर्फिन सारख्या व्यसनाधीन करणाऱ्या औषधापेक्षा व्यसनाधीनतेपासून मुक्त असणारे निराळे असे एखाद दुसरे वेदनाशामक औषध त्यांना माहीत असेल. त्यांचा सल्ला लक्षात घेऊन मी स्वित्झर्लंड, जर्मनी, इंग्लंड, अमेरिका व जपानचा दौरा केला. या देशातील सर्वोत्तम डॉक्टरांनी माझ्यावर उपचार केले. मी पुन्हा एकदा सुदैवी ठरलो की हे सर्व प्रयत्न निरर्थक ठरले. मी होतो त्यापेक्षा वाईट परिस्थितीत मायदेशी परतलो. या अयशस्वी दौऱ्यावरून घरी परतल्यानंतर माझ्या एका दयाळू मित्राने घरी येऊन मला सुचवले, 10 दिवसांच्या एखाद्या विपश्यना ध्यानविधीच्या शिबिरात भाग घेऊन पहा. श्री ऊ बा खिन नावाचे एक संत, सरकारी अधिकारी व आपणासारखे संसारी गृहस्थ या शिबिराचे संयोजक आहेत. आता मला असे वाटते की तुमच्या रोगाचे कारण हे वस्तुतः मानसिकच असावे आणि ही साधना मनाची सर्व तणावापासून मुक्तता करणारी आहे असे म्हटले जाते. कदाचित या अभ्यासाने तू या दुःखातून तुझी मुक्तता करून घेऊ शकशील. इतर सर्व ठिकाणावरून निराशाच पदरी पडल्यामुळे मी हा प्रयत्न करून बघायचे ठरवले, कारण त्यात मला गमवण्यासारखे काहीच नव्हते. मी त्या ध्यान केंद्रात जाऊन या असामान्य संतांची भेट घेतली. तेथील प्रसन्न व शांत वातावरणामुळे मी अतिशय प्रभावित झालो. त्यांच्या स्वतःच्या शांत स्वभावामुळे तर त्यात भरत पडत होती. मी त्यांना विनंती केली, गुरुजी, मला आपल्या एखाद्या शिबिरात भाग घ्यावयाची इच्छा आहे. आपण कृपया माझा स्वीकार कराल का? नक्कीच. ही साधना सर्वांकरिता आहे. या शिबिरात तुमचे स्वागतच होईल. जरूर सहभागी व्हा यात. मी स्पष्टीकरण करीत म्हणालो, गेली अनेक वर्षे
एका असाध्य रोगाने मायग्रेनने मी आजारी आहे आणि या साधनाविधीच्या साह्याने माझी रोगातून मुक्तता होईल अशी मला आशा आहे. नाही, ते एकदम म्हणाले, माझ्याकडे येऊ नका. तुम्हाला या शिबिरात सहभागी होता येणार नाही. आपण यांचा काय अपराध केला, या संताला कोठे दुखावले हेच माझ्या लक्षात येईना. नंतर मला सहानुभूतीने समजावीत ते म्हणाले, धर्माचा उद्देश शारीरिक आजार बरे करणे हा नाही. तुम्हाला जर तेच पाहिजे असेल तर एखाद्या उत्तम हॉस्पिटलमध्ये गेलेले बरे. आयुष्यातील सर्व दुःखाचे निराकरण करणे हे धर्माचे उद्दिष्ट आहे. तुम्हाला झालेला रोग हा खरोखरच आयुष्यातील दुःखातला अगदीच थोडासा भाग आहे. तो दूर होईल, पण मनाच्या शुद्धीकरणाचा दुय्यम परिणाम म्हणून जर हा दुय्यम परिणाम तुम्ही मुख्य ध्येय म्हणून निवडला तर मात्र धर्माचे मूल्य आपण कमी करता आहात. आपण येथे अवश्य या, पण जन्मोजन्मीच्या दुःखातून मनाला मुक्त करण्यासाठी, शरीराचे आजार बरे करण्यासाठी नाही. त्यांनी मला पटवून दिल्यानंतर माझ्या डोक्यात प्रकाश पडला व मी म्हणालो, होय महाराज, मला आता समजले. मी फक्त मनाच्या शुद्धीकरणासाठीच येईल. माझा रोग बरा हो अथवा न हो, मला येथे नांदणाऱ्या सुखाचा व शांतीचा अनुभव घ्यायला आवडेल. मी त्यांना वचन देऊन घरी परतलो. तरी देखील शिबिरात जाण्याचे मी पुढेच ढकलीत होतो. एक कट्टर सनातनी हिंदू कुटुंबात जन्मलो होतो ना. लहानपणापासून मी घोकत आलो होतो, आपण आपल्या धर्मातच मेलेले बरे. आपल्या स्वतःच्या धर्मात लहानपणापासूनच मी घोकत आलो होतो, आपण आपल्या धर्मातच मेलेले बरे. आपल्या स्वतःच्या धर्मात दुसऱ्या कोणत्याही धर्माचा स्वीकार करू नका. इथे धर्माचा बदललेला अर्थ संप्रदाय झाला असा होतो. मी माझ्याशीच विचार केला, हे बघ, हा तर दुसरा धर्म आहे, बौद्ध धर्म, आणि हे लोक तर पाखंडी निराशावादी आहेत. त्यांचा देवावर विश्वास नाही किंवा आत्म्याचे अस्तित्व ते मानत नाहीत. जणू काही देवाच्या किंवा आत्म्याच्या नुसत्या मानण्याने सर्व समस्या सुटणार होत्या. जर मी निरीश्वरवादी झालो तर माझे कसे होईल? नाही, मी माझ्याच धर्मात मेलेले बरे. मी त्यांच्या जवळ सुद्धा फिरकणार नाही. सुमारे 1 महिना मी अशा द्विधा मनस्थितीत होतो, पण नंतर मोठ्या सुदैवाने मी या प्रशिक्षण सत्राचा प्रयोग करून काय होते ते बघायचे ठरवले. मी पुढच्याच प्रशिक्षण शिबिरात दाखल झालो व 10 दिवसांचे हे प्रशिक्षण पूर्ण केले. मी खरोखरच खूप भाग्यवान ठरलो, कारण मला भरपूर फायदाही झाला. मी आता माझा स्वतःचा धर्म समजू लागलो, स्वतःचा मार्ग समजू शकलो व इतरांचाही धर्म समजू शकलो. खऱ्या अर्थाने मनुष्याचा धर्म म्हणजे त्याचा स्वतःचा स्वभाव. फक्त मनुष्य प्राण्यातच अशी शक्ती आहे, क्षमता आहे की तो आपल्या स्वतःच्या निरीक्षणातून आपले सर्व दुःखातून मुक्ती करून घेऊ शकतो. खालच्या पातळीवरच्या प्राण्यात अशी क्षमता नाही. स्वतःच्या आतील सत्याचे स्वतःच निरीक्षण करणे हाच मानवाचा धर्म आहे. आपण जर या क्षमतेचा उपयोग केला नाही तर आपण खालच्या प्राण्यांच्या पातळीवरचेच जीवन जगतो व आपले आयुष्य वाया घालवतो. हेच फार धोकादायक नाही का? मी स्वतःला फार धर्मवान माणूस समजत होतो. कारण काय तर मी माझी धार्मिक कर्तव्ये पार पाडली होती. मी शीलाचे पालन केले होते व दानधर्म पण बराच केला होता. मी जर खराच धार्मिक वृत्तीचा माणूस नसतो तर लोकांनी मला इतक्या धार्मिक संस्थांचा प्रमुख केले असते का? मला असे वाटले की मी नक्कीच फार मोठा धर्मवान माणूस असलो पाहिजे. मी कितीही दान केले असले, सेवा केली असली, माझ्या वाणीच्या व शरीराच्या कर्माची कितीही काळजी घेतली असली, तर त्यावर काळजीपूर्वक नियंत्रण ठेवले असले तरी माझ्या मनाच्या काळ्या कोठडीची जेव्हा मी तपासणी सुरू केली तेव्हा ती अनेक सर्प, विंचू व जहरी इंगळ्यांनी भरलेली आढळून आली. त्यांच्या चावण्यामुळे मला आतापर्यंत भयंकर दुःख सहन करावे लागले. कारण हळूहळू जसजशी अशुद्धता कमी होऊ लागली तसतशी मला खरी शांती मिळू लागली. तेव्हा मला ही साधना मिळाल्यामुळे आपण नशीबवान आहोत हे समजू लागले. अर्थातच एक कुटुंबवत्सल गृहस्थ म्हणून माझ्यावरच्या सर्व संस्कारी जबाबदाऱ्या मी पार पाडल्या. रोज सकाळी व संध्याकाळी नियमाने मी साधना करीत असे. आठवड्यातून एकदा माझ्या गुरुजींच्या ध्यान केंद्रात मी जात असे. वर्षातून एकदा 10 दिवस किंवा त्यापेक्षा मोठ्या शिबिरातही मी भाग घेत असे.
1969 सालच्या सुरुवातीलाच मला भारताच्या दौऱ्यावर यावे लागले. माझे आईवडील ब्रह्मदेशातून काही वर्षापूर्वीच भारतात परतले होते व माझ्या आईला काहीसा मानसिक विकार जडला होता. मला खात्री होती की विपश्यना ध्यानाच्या अभ्यासाने तो बरा होईल. भारतात हा साधनाविधी शिकू शकेल असे कोणीही नव्हते. आपल्या मायभूमीतून विपश्यना लुप्त झाली होती. इतकेच काय, पण तिचे नाव देखील लोक विसरले होते. मी ब्रह्मदेशाच्या सरकारचा अत्यंत ऋणी आहे, कारण त्यावेळी ते कुणालाही परदेशी जाऊ देत नसताना त्यांनी मला भारतात जाण्याची परवानगी दिली. तितकाच मी भारत सरकारचा ऋणी आहे, कारण त्यांनीही मला त्यांच्या देशात येण्याची मुभा दिली. मी जुलै 1969 विपश्यना ध्यानाच्या पहिल्या शिबिराचे संयोजन केले. त्यात माझ्या आईवडिलांशिवाय 12 जणांचा समावेश होता. त्यांना धर्माची शिकवण देऊन मला त्यांच्या थोर ऋणातून मुक्त होता आले. भारतात येण्याचे माझे उद्दिष्ट पूर्ण करून मी ब्रह्मदेशात घरी परतण्यासाठी तयार होतो. पण नंतर जे पहिल्या शिबिरात सामील झालेले होते त्यांच्याकडून पुन्हा शिबिरे घेण्याचा आग्रह मला होऊ लागला. त्यांना मी त्यांचे आईवडील, बायका, पती, मुले आणि मित्रांसाठी शिबिरांचे आयोजन करायला हवे होते. भारतात येण्याचे माझे उद्दिष्ट पूर्ण करून मी ब्रह्मदेशात घरी परतण्यासाठी तयार होतो. पण नंतर जे पहिल्या शिबिरात सामील झालेले होते त्यांच्याकडून पुन्हा शिबिरे घेण्याचा आग्रह मला होऊ लागला. त्यांना मी त्यांचे आईवडील, बायका, पती, मुले आणि मित्रांसाठी शिबिरांचे आयोजन करायला हवे होते. त्यामुळे त्यांच्यासाठी एका मागोमाग एक अशा 4 शिबिरांचे आयोजन झाले. अशा प्रकारे धर्माची शिकवण पसरण्यास सुरुवात झाली. बोधगयेत 1971 साली शिबिर सुरू असताना ब्रह्मदेशातून तारेने मला माझ्या गुरुजींनी देह सोडल्याची अगदी अनपेक्षित व धक्कादायक अशी बातमी कळवण्यात आली. नक्कीच ही बातमी अतिशय शोककारक होती. त्यांनी दिलेल्या धर्मामुळेच मी माझ्या मनाची समता राखू शकलो. सयाजी बा खिन यांच्यासारख्या संत पुरुषाचे आपल्यावर ऋण कसे फेडावे, त्यांच्याबद्दलची कृतज्ञता कशी व्यक्त करावी याचा मी विचार करू लागलो. माझ्या आईवडिलांनी मला माणसाचा जन्म दिला होता, तरीही मी अज्ञानाच्या कठीण कवचातून वाढत होतो. केवळ या विस्मयकारक संत पुरुषाच्या मदतीनेच ते कठीण कवच मी फोडू शकलो होतो व त्यांच्याच मदतीने आतील यथार्थतेच्या अवलोकनातून अंतिम सत्याचा शोध घेऊ शकलो होतो. इतकेच काय, 14 वर्षे मला धर्मात परिपक्व करून त्यांनी माझे भरण पोषण केले होते. या माझ्या धर्मपित्यांच्या ऋणातून मी कसे उतराई व्हावे. त्यांनी दिलेली शिकवण व्यवहारात आणणे हा एकमेव मार्ग मला दिसत होता. आपल्या मनाच्या शुद्धतेचा, निकळ प्रेमाचा आणि करुणेचा विकास करून शक्य तेवढे धर्मनिर्भर जीवन जगणे हाच तर त्यांच्याबद्दल आदर दाखविण्याचा योग्य मार्ग होता. आपले आयुष्य इतरांच्या सेवेसाठी समर्पित करण्याचा निश्चय करूनच हा प्रश्न मी सोडवला. आपले आयुष्य इतरांच्या सेवेसाठी समर्पित करायचा निश्चय करूनच हा प्रश्न मी सोडविला. मी असे करावे अशी त्यांची अंतिम इच्छा होती. भगवान बुद्धांच्या नंतर 2500 वर्षांनी त्यांनी शिकवलेला धर्म आपल्या मायदेशी परतेल व तेथून तो पुन्हा सगळ्या जगात पसरेल या ब्रह्मदेशातील पारंपरिक समजुतीचा गुरुवर्य बऱ्याच वेळा उल्लेख करीत असत. ही समजूत खरी करण्यासाठी आपण मदत करावी अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी भारतात विपश्यना साधना शिकवण्यासाठी ते येणार होते. 2500 वर्ष झाली आहेत असे ते म्हणत असत. आता विपश्यना साधनेचे चित्तवेधक पुनरागमन होणार. दुर्दैवाने त्यांच्या उत्तर काळात ब्रह्मदेशातील राजकीय घडामोडीमुळे त्यांना ब्रह्मदेश सोडून परदेशात जाता आले नाही. जेव्हा 1969 साली मला भारतात येण्याची परवानगी मिळाली तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. ते मला म्हणाले, गोयंका तू नाही तर मीच भारतात जातो आहे. प्रथम मला वाटे की त्यांचे हे भाकीत म्हणजे केवळ संप्रदायातील एखादी परंपरागत समजूत आहे. 2500 वर्षांनी असे खास काही का घडावे की जे आधी घडू शकले नाही. पण जेव्हा मी भारतात आलो तेव्हा मला आश्चर्य वाटले. मी चकितच झालो. या खंडप्राय देशात मला ओळखणारे 100 माणसं देखील नव्हते. तिथे हजारोंच्या संख्येने माणसे शिबिरात सामील होण्यासाठी येऊ लागली. वेगवेगळ्या थरातील, निरनिराळ्या पंथांची, अनेक जातींची, भारतातीलच नाही तर जगातल्या अनेक देशातून लोक माझ्याकडे प्रशिक्षणासाठी येऊ लागले. कोणतीही गोष्ट कारणाशिवाय होत नाही. ही गोष्ट अधिक स्पष्ट होऊ लागली. कोणीही अपघाताने शिबिरासाठी येत नाही. काहींनी पूर्वी अनेक सत्कृत्ये केलेली असतात आणि त्याचाच परिणाम म्हणून
ते आता धर्माचे बीज धारण करण्यासाठी येतात. बाकीचे त्यांच्याजवळ असलेल्या धर्मबीजांच्या विकासात मदत करण्यासाठी येत असतात. तुम्ही बीज धारण करण्यासाठी आला असाल किंवा तुमच्यात असलेले बीज विकसित करण्यासाठी आला असाल, आपल्या स्वतःच्या कल्याणासाठी, आपल्या स्वतःच्या भल्यासाठी, आपल्या स्वतःच्या मुक्तीसाठी धर्मात परिपक्व व्हा. मगच तुमच्या लक्षात येईल की यामुळे इतरांचा पण कसा लाभ होतो. धर्म हा अगदी सगळ्यांना सारखाच उपकारक आहे. जगातील सर्व दुःखितांना शांतीचा मार्ग सापडो, त्यांची सर्व दुःखातून सुटका हो, सर्व शृंखलातून, सर्व बंधनातून ते मुक्त होत, सर्व अशुद्धतेतून त्यांचे मन मुक्त हो, सगळ्यांचे मंगल हो, जगातील सर्व प्राणी सुखी होत, सर्वजण शांततेत विहार करोत, सर्वजण मुक्त होत. हे शब्द आहेत श्री सत्यनारायण गोयंका यांचे. त्यांनी विपश्यना साधनेचा त्यांचा अनुभव ह्या पुस्तकात दिलेला आहे आणि ह्या शेवटच्या भागामध्ये आपण त्यांचा अनुभव वाचला आहे. नमो बुद्धाय. जय भीम. प्लीज subscribe my YouTube channel. Thank you.